आजच्या सभेला उपस्थित असणारे दिलीपराव वळसे पाटील साहेब, आपल्या सगळ्यांचे सहकारी डॉक्टर अमोल कोल्हे, दिलीपराव डमडरे, प्रदीप गारटकर, जालिंदर कामटे, सत्यशील शेरकर, अशोकराव घोलप, सर्व उपस्थित अतुल बेनके, विष्णू हिंगे, देवदत्त निकम, पांडुरंग पवार, सर्वच माझ्या काँग्रेस पक्षाचे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आणि जुन्नरच्या परिसरातून आलेले सर्व बंधू भगिनी, पत्रकार मित्र आणि तरुण मित्रांनो, लवकरच लोकसभेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होईल. साधारण 8-9 तारखेला आचारसंहिता जाहीर होईल अशा प्रकारचं बोललं जात आहे आणि सगळीकडे निवडणुकीचं वारं वाहत आहे. अशा वेळेस मतदार म्हणून, एक भारतीय नागरिक म्हणून आपण प्रत्येकाने विचार केला पाहिजे की गेल्या 5 वर्षामध्ये जे सरकार केंद्रामध्ये आलं, त्या सरकारने खरोखरीच सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचा प्रयत्न केलाय का? जो शब्द दिलेला होता तो शब्द आताच्या राज्यकर्त्यांनी पाळलाय का? आणि ह्याच्यावर विचार केल्यानंतर आपल्या लक्षामध्ये येईल. माझ्या आधीच्या अनेक वक्त्यांनी आपली भूमिका सांगत असताना आपण ऐकलंय काय घडलंय देशामध्ये, काय परिस्थिती आहे, कशा पद्धतीनं महाराष्ट्र मागे होत चाललेला आहे, देश कर्जबाजारी का होत चाललेला आहे, अर्थव्यवस्था का अडचणीत आलेली आहे. नोटाबंदीच्या निमित्तानं सर्वांना सांगण्यात आलेलं होतं 40 दिवस रांगेमध्ये उभं राहा, परत तुम्हाला रांगेमध्ये उभं राहण्याची वेळ येणार नाही. आजची परिस्थिती काय? शेवटचा माणूस आज जगू शकतोय का? त्याला काही लाभ होतोय का? जाती जातीमध्ये, धर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम कोण करतंय? देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून अनेक युद्ध आपण पाहिली, परंतु युद्धाचं राजकारण केलेलं कधी पाठीमागच्या कुठल्या पंतप्रधानांच्या कारकिर्दीमध्ये आपण पाहिलंय का? आजच तसं का घडायला लागलेलं आहे? सातत्याने शेजारचं राष्ट्र कुरबुरी का करायला लागलेलं आहे? तुम्हीच सांगत होता की एक पाकिस्तानने आपला जवान मारला तर 5 पाकिस्तानचे जवान आपण मारू. आज ती परिस्थिती आहे का? सातत्याने बॉर्डरवर गोळीबार होतोय. आज देशातले सगळे नेते एकत्र आले. राहुल गांधी, पवार साहेब, चंद्रबाबू नायडू, ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल, फारुख अब्दुल्ला, हे सगळे काय एकत्र आले? मायावती, अखिलेश यादव काय एकत्र आले? एकेकाळी यांचं एकमेकाशी जमत नव्हतं, परंतु देशाच्या भल्याकरता सीपीएम सहित, राजू शेट्टी सहित सगळे त्या ठिकाणी एकत्र आलेले. राजू शेट्टी स्वतः मला म्हणाले, अजित पवार पाठीमागच्या 5 वर्षापूर्वी शेतकऱ्यांना न्याय देण्याच्या करता मी त्यांना पाठिंबा दिला. भाजप शिवसेनेच्या पाठिंब्यावर मी निवडून आलो, परंतु दिलेला शब्द पाळण्याची दानत या देशाच्या कृषी मंत्र्यामध्ये देखील नाहीये आणि या देशाच्या पंतप्रधानामध्ये देखील नाहीये. हे स्वतः राजू शेट्टींनी मला सांगितलं आणि त्याच्यामुळे ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. जुन्नरकरांनो, कालचा पेपर काढा. मी नाही सांगत, देशाचे एक महत्वाचे कॅबिनेट मंत्री नितीन गडकरी ते सांगतायत. माझ्या मनात काही कल्पना आहेत, परंतु त्या राबवण्याच्या करता सरकार मला मदत करत नाहीये. अरे जर हे सरकार त्यांच्या मंत्रिमंडळातल्या मंत्र्यांचंच ऐकत नसेल, त्यांनाच मदत करत नसेल, तर तुमच्या आमच्या सर्वसामान्य माणसाला काय न्याय मिळणार आहे याचा कुठेतरी विचार करा ना. अनेक प्रश्न आपल्या सगळ्यांच्या समोर आहेत. मगाशी त्याच्याबद्दलचा हो करण्यात आला. विमानतळाच्या विषयाच्या बद्दल दिलीपराव डमडरेंनी उल्लेख केला. त्या काळामध्ये मी पालकमंत्री होतो. आम्हाला खेडला SEZ मध्ये विमानतळ करायचा होता.
जवळपास बाबा कल्याणींच्या बरोबर सगळ्या चर्चा झाल्या, परंतु काहींनी त्याच्यामध्ये मिठाचा खडा टाकला आणि त्याच्यामध्ये अडचणी निर्माण केल्या. जुन्नरकरांनो, एक गोष्ट मी सांगतो, युपीए सरकार असेल किंवा आघाडीचं सरकार असेल, आम्ही कधी कायदा हातामध्ये घेऊन पोलिसांचा बडगा दाखवून पोलिसांचा दंडुका दाखवून कधी कुठला कार्यक्रम राबवण्याचा प्रयत्न केला नाही. जे जे महत्वाचे प्रश्न मार्गी लावले त्याच्यामध्ये जनतेला विश्वासात घेतलं आणि त्याच्यानंतर आपलं सरकार गेलं. 5 वर्ष विमानतळाचा प्रश्न निकाली निघाला नाही. आता माझ्या परिसरामध्ये पुरंदरला, बारामतीला लागून पुरंदर आहे, तिथं काहीतरी विमानतळ नेण्याचा प्रयत्न चाललेला आहे. कुणाचे पाप आहे? कुणी येऊन दिलं नाही. कदाचित जुन्नरवासियांना वाटत असेल आम्ही गोरगरीब माणसं कुठं विमानात जाणार आहोत, परंतु गोरगरीब माणसं विमानात जाणार नसतील तरी विमानाची व्यवस्था झाली तर आंतरराष्ट्रीय दर्जाचं विमानतळ झाल्यानंतर संपूर्ण जग त्या विमानतळाच्या माध्यमातून जवळ येतं. बाहेरची लोक येतात, गुंतवणूक करतात, कारखाने उभे करतात, त्याच्यातनं बेरोजगारांना नोकरी मिळते, युवकांना युवतींना नोकऱ्या मिळतात. ते आता थांबलेलं आहे. युपीएचं सरकार केंद्रामध्ये, सोनिया गांधी, मनमोहन सिंगजी, पवार साहेब, पी चिदंबरम साहेब, हे सगळे ज्यावेळेस दिल्लीमध्ये होते, मी दिलीपराव वळसे पाटील साहेब, आम्ही सगळेजण राज्य मंत्रिमंडळामध्ये ज्यावेळेस काँग्रेसच्या बरोबर होतो, त्यावेळेस तुमच्या माझ्या पुणे जिल्ह्यामध्ये अनेक कारखाने आणण्याचं काम आपण केलं. परंतु त्याच्यानंतरच्या काळात यांचं सरकार आल्यानंतर गुंतवणूक यायची बंद झाली. जे कारखाने आले ते कारखाने बंद पडायला लागले, कामगार उद्ध्वस्त व्हायला लागले. पिंपरी चिंचवड, भोसरी, कष्टकऱ्यांची नगरी, कामगारांची नगरी, औद्योगिक नगरी, आज काय अवस्था झाली. माझा जुन्नरचा, माझा आंबेगावचा, माझा खेडचा अनेक जण त्या ठिकाणी तिथे राहतात. जरा विचारा तिथं काय परिस्थिती आहे, कुणी निर्माण केली, कोण याला जबाबदार आहे, का बाह्य वळणाची कामं रखडली. जुन्नरकरांनो, तुम्हाला माहिती आहे, खेड सिन्नर महामार्ग चौपदरी व्हावा याकरता खासदारांनी प्रयत्न करायचा असतो, परंतु 138 किलोमीटर पैकी 109 किलोमीटरचं काम पूर्ण झालेलं आहे. दुर्दैव असं आहे, काम अंतिम टप्प्यामध्ये असताना नेमका शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये 29 किलोमीटरचा टप्पा अपूर्ण राहिलेला. कोण जबाबदार आहे? दिलीप वळसे पाटील साहेब, मी, अनेक जण, आम्ही कित्येकदा नितीन गडकरी साहेबांच्याकडे गेलेलो आहे. पवार साहेबांनी अनेक कामं गडकरी साहेबांना सांगितली. साहेबांच्या शब्दाला दिल्लीच्या राजकारणामध्ये एक वेगळ्या प्रकारचं वजन आहे, दबदबा आहे, आदर आहे. कशामुळं? पवार साहेब ज्या वेळेस केंद्रामध्ये मंत्री होते, राज्यामध्ये 4 वेळेला मुख्यमंत्री होते, त्यावेळेस पवार साहेबांनी हा जवळचा, हा लांबचा, हा आपला, हा दुसऱ्याचा, हा सत्ताधारी, हा विरोधक, अशा प्रकारचा भेदभाव केला नाही. त्याच्यामुळे आज देखील पवार साहेब कधी कुणाशी बोलायचं म्हटलं तर साहेबांशी बोलताना IAS IPS ऑफिसर, पवार साहेबांशी बोलताना केंद्रातले, राज्यातले मंत्री दादा विचार करतात. ही देखील गोष्ट आपल्या सगळ्यांच्या लक्षामध्ये आली असेल. आणि असं असताना आपला मात्र 29 किलोमीटरचा टप्पा अपूर्ण राहतो. ताबडतोब मगाशी अतुल निकाकुडी बोलताना सांगितलं, जर कुठं शाळा कॉलेजला जायचं म्हटलं, दवाखान्यात जायचं म्हटलं, आणखी काही नड असेल तेव्हा जायचं म्हटलं, ट्रॅफिक जाम असताना काय करायचं, त्याला कोण जबाबदार आहे? या पद्धतीचा कारभार सध्या या शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये चाललेला आहे. आता नवीनच टूम काढलेली आहे, हाय स्पीड रेल्वे. अरे नीट आहे ती रेल्वे चाले ना. मधी तर मित्रांनो, खोटं नाही सांगत, त्या दिवशी राजू शेट्टी सांगत होते, अजित पवार, मी एक स्पेशल रेल्वे, तिथं शेतकऱ्यांचं एक आंदोलन होतं आणि त्यांनी काही स्पेशल रेल्वे दिल्लीला घेऊन गेले. आंदोलन झालं, सगळेजण रेल्वेमध्ये आपल्या आपल्या बसले, रात्र झाली, रेल्वे महाराष्ट्रात निघाली. सकाळी पहाटे उठतायत तर रेल्वे कुठे गेली? गुजरातकडे गेली. खोटं नाही सांगत, रेल्वे तिकडे गेली. नंतर त्यांना सांगितलं, आम्हाला महाराष्ट्रात जायचं होतं, इकडे कुठं नेलं?
म्हणले चुकलंच, जरा चुकलंच. हाय ती रेल्वे नीट चालना, बुलेट ट्रेन कुठे घेऊन चाललाय? ती बुलेट ट्रेन सुटली तर कुठं आणखीन तिसरीकडेच घेऊन जातील. काही तुमच्या माझ्या देशाला बुलेट ट्रेनची गरज नाही. माझा जुन्नरचा माणूस, माझा आंबेगावचा माणूस, माझा खेडचा माणूस, माझा पुणे जिल्ह्यातला माणूस बुलेट ट्रेननी कधी अहमदाबादला जाणार नाही. निव्वळ अहमदाबादच्या लोकांचं भलं करण्याच्या करता 1,25,000 कोटीची बुलेट ट्रेन आपल्यावर लादताय. कशा करता? अरे जनतेचा विरोध आहे ना. तुम्ही का अशा पद्धतीने करताय? कुणाच्या तरी मनातलं स्वप्न साकार करण्याच्या करता मुख्यमंत्री देखील विरोध करू शकत नाही. ही तुमच्या माझ्या महाराष्ट्राची शोकांतिका आहे. याचा विचार जुन्नर वासियांनी त्या ठिकाणी केला पाहिजे. मित्रांनो, त्याच्यापेक्षा 1,25,000 कोटी देशातल्या आत्ताच्या चालू असणाऱ्या रेल्वेला दिले. तिथं शौचालय बांधली, तिथं रेल्वे स्टेशन चांगली केले, तिथं व्यवस्थितपणे सुधारणा केल्या, तर त्याच्यातून खूप मोठं चित्र बदले. परंतु पैसा कुठं खर्च करायचा, कोणत्या कामाला प्राधान्य द्यायचं, हेच नेमकं न समजणारी माणसं आज केंद्रामध्ये राज्यामध्ये आहे. तुम्ही आज पेपर पहा, त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर थेट परदेशी गुंतवणूक महाराष्ट्र नेहमी पहिल्या क्रमांकावर होतं. आज महाराष्ट्राचा 2रा क्रमांक लागलेला आहे. दिल्ली आपल्या पुढे निघून गेला. ह्या नाकारते भाजप शिवसेनेच्या सरकारमुळे घडलेलं आहे. यांना काही त्याच्यातलं समजत नाही. काही बरळायला लागले, काही बोलतात, खोटं बोल पण रेटून बोल. मगाशी माझ्या आधीच्या अनेक वक्त्यांनी सांगितलं कशालाही भाव नाही. विज्ञान कारखान्याचे चेअरमन, व्हाईस चेअरमन इथं बसलेत, भीमाशंकरच्या चेअरमन इथं बसलेत. मी पण काही कारखाने माझ्या मार्गदर्शनाखाली चालवतो. काय अवस्था आहे, काय FRP मिळत नाही. पवार साहेब कृषी मंत्री असताना ग्राहकाचा विचार करायचा, उत्पादकाचा विचार करायचा. ग्राहकालाही परवडलं पाहिजे, उत्पादकालाही परवडलं पाहिजे. पवार साहेबांनी, सोनिया गांधींनी, मनमोहन सिंगांनी, P. चिदंबरम साहेबांनी एक निर्णय घेतला की माझ्या गरीबाला 1 रुपया आणि 2 रुपये किलोनी ज्वारी, बाजरी, गहू मिळाला पाहिजे, तांदूळ मिळाला पाहिजे. त्याच वेळेस माझ्या शेतकऱ्याला आधारभूत किंमत गहू, ज्वारी, तांदूळ, बाजरीला मिळाली पाहिजे. दोन्ही विचार करायचे. कांद्याचे भाव पडले, परदेशामध्ये कांदा पाठवायचे, कांद्याचे भाव वाढवण्याचा प्रयत्न करायचे. वेळ पडली तर शहरी भागातल्या लोकांना सांगायचे कांदा, टोमॅटो त्या माझ्या शेतकऱ्याला परवडेल, किमान त्या भावाने घेण्याची तयारी ठेवा. दुधाचा धंदा वाढवला, लोकांना सांगितलं की इतक्या रकमेने दूध घेण्याची तयारी ठेवा. आता विष्णू हिंगे इथे बसलेत, पुणे जिल्हा दूध संघाचे चेअरमन, त्यांना विचारा. खिलारी डायरेक्टर बसलेत, त्यांना विचारा. 5 रुपये अनुदान दिलं, आता 1 फेब्रुवारीला अनुदान बंद केलं. का? आज माझा शेतकरीचा पशुधन अडचणीत आलाय दुष्काळामुळं. छावण्या नाही, जनावरांना चारा नाही, जनावरांना मदत होत नाही, त्यांना पाणी नाही, आणि तुम्ही खुशाल 5 रुपये दुधाचा दर कमी करता. हे कुठलं राजकारण आहे? आज हे सरकार अक्षरशः कंगाल झालेलं आहे. त्याच्यामुळं यांच्याकडे पैसा राहिलेला नाहीये. म्हणजे जनताही होरपळून निघते आणि सरकारकडे पैसा नाही. अशा दुहेरी कात्रीमध्ये माझा महाराष्ट्र आज अडकलेला आहे. आज फळबागांची काय अवस्था आहे, आज भाजीपाल्याची काय अवस्था आहे, कोण आपल्याला वाली आहे? देशाचे कृषी मंत्री कधी लक्ष देत आहेत? जुन्नरकरांनो, तुमच्या माझ्या महाराष्ट्राचे कृषी मंत्री भाऊसाहेब फुंडकर गेल्या वर्षी वारले, अजूनही जागा भरली नाही. कृषी मंत्र्यांची जागा आज देखील रिक्त आहे. देवेंद्र फडणवीस साहेबांना कळत नाही? एवढे आमदार त्यांचे आहेत, का नाही कुणाला तरी कृषी मंत्री करत? तुम्ही एवढं तुच्छ हे खातं समजता? वाऱ्यावर सरता आमच्या शेतकऱ्याला. त्याचाही विचार माझ्या जुन्नरकरांनी केला पाहिजे. मित्रांनो, आज तुम्ही डॉक्टर अमोल कोल्ह्यांचं भाषण ऐकलं, बाकीच्या सहकाऱ्यांचं भाषण ऐकलं. मी जुन्नरवासियांना सांगेन, मी आज आपल्या सर्वांच्या साक्षीनं सांगतो, तुमच्या मनामध्ये जो उमेदवार आहे तो उमेदवार काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं तुम्हाला त्या ठिकाणी दिला जाईल. पण काम तुमचं तुम्हाला करावं लागेल. आदिवासी भागामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याशी चर्चा करून
मी पिचड साहेबांची वेळ घेईल, एक सभा पिचड साहेबांची खेडला लावू, एक सभा आंबेगावला लावू, एक सभा जुन्नरला लावू. त्या माझ्या आदिवासी भागातला जो कष्टकरी समाज आहे त्यालाही आपल्या बरोबर घ्यायचं काम आपण करू. आम्ही सातत्याने सांगतोय 52% आरक्षणाला धक्का न लावता तुम्ही बाकीच्या आरक्षणाचा मुद्दा निकाली काढा. मराठा समाज, लिंगायत समाज, मुस्लिम समाज, धनगर समाज, परंतु तसं सरकार करत नाही. सरकार सगळ्यांना खेळवत आहे, काही थातूर मातूर उत्तर देत आहे, कारण नसताना वेळ काढूपाना करताय. आता भरतीच्या संदर्भात मराठा समाजाला वेगळ्या पद्धतीचं आरक्षणाचा फायदा होत नाही, ही वस्तुस्थिती मी माझ्या तरुण तरुणींच्या लक्षामध्ये आणून देतोय. सरकारच्या मनात नक्की काय? फक्त त्यांच्या मनामध्ये निवडणुका आणि निवडणुकीचं ईव्हीएम मशीन आणि त्यांचे खासदार आमदार कसे निवडून येतील एवढा एक कलमी कार्यक्रम त्यांचा चाललेला आहे. शेतकऱ्यांना शिव्या द्यायला हे मागं पुढे बघत नाहीये. शेतकऱ्यांच्या बद्दल कुणालाही आस्था राहिलेली नाहीये. सहकार मोडीत काढण्याचं काम यांचं चाललेलं आहे. संस्था उभ्या करायला अक्कल लागते मित्रांनो, मोडायला अक्कल लागत नाही. मार्केट कमिट्या मोडीत काढण्याचं काम यांचं चाललेलं आहे. पराई मार्केट कमिट्या देण्याचं काम चाललेलं आहे. श्रीमंत श्रीमंत होत चाललेले. अडाणी अंबानीची प्रॉपर्टी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हायच्या आधी किती होती आणि आता किती झाली ते पहा. गरीब गरीब होतोय, श्रीमंत श्रीमंत होतोय. राहुल गांधी उभ्या भारतात सांगतायत हे सुटबुटवाल्यांचं सरकार आहे, हे गोर गरिबांचं सरकार नाही, हे सर्वसामान्यांचं सरकार नाहीये. म्हणून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचाराचे जास्तीत जास्त खासदार शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रातनं, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातनं देशामध्ये पाठवण्याची गरज आहे. राहुल गांधींचे, पवार साहेबांचे हात बळकट करण्याच्या करता, आत्ताच सरकार बदलण्याच्या करता राजस्थान, छत्तीसगड, त्या ठिकाणी असणार मध्य प्रदेश, तेलंगणा, मिझोराम, सगळीकडं या सरकारला पाठीमागं धाडलेलं आहे, नाकारलेलं आहे. यांचं काही खरं नाही अशा पद्धतीची गोष्ट त्या राज्यकर्त्यांच्या लक्षामध्ये आलेली आहे, त्या जनतेच्या लक्षामध्ये आलेली आहे. आता वेळ आपली आहे. पाठीमागे 2004 ला काय झालं, 2009 ला काय झालं, 2014 ला काय झालं, झालं गेलं गंगेला मिळालं. किती काही उकरत बसलं तर त्याच्यातनं काही जास्त निघणार नाही. उद्याच्या काळामध्ये डॉक्टर अमोल कोल्हे यांना काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्र पक्षांच्या उमेदवारांच्या सभांच्या करता महाराष्ट्रामध्ये फिरावं लागणार आहे. फिरायला तुमची परवानगी आहे का नाही? शेवटी एकटा शिरूर लोकसभा मतदारसंघातला खासदार निवडून जाऊन चालणार नाही. एकटा बारामतीचा किंवा एकटा पुणे शहरातला काँग्रेसचा खासदार निवडून जाऊन चालणार नाही. प्रत्येक जण तिथं निवडून गेलं पाहिजे. त्याकरता चांगले वक्तृत्व असणारे, लोकांच्या वर छाप पाडणारे, लोकांना वस्तुस्थिती लक्षामध्ये आणून देणारे, मग छगन भुजबळ असतील, धनंजय मुंडे असतील, अशोकराव चव्हाण असतील, राधाकृष्ण विखे पाटील साहेब असतील, अनेकांची नावं घेता येतील. या सगळ्यांना चांद्यापासून बांद्यापर्यंत महाराष्ट्रामध्ये फिरायचं आहे. महिलांना महिलांची जबाबदारी घ्यावी लागेल. महिलांनो, युपीएच्या काळामध्ये तुमचा गॅस सिलेंडर 350 ते 450 रुपयाला होता. आता तो 850 ते 900 रुपयाला आहे. हेच का आजचे दिन? महागाई कमी झाली का वाढली? गोरगरिबांचे दुकानदारी त्या नोटाबंदीमुळे अडचणीत आली का चांगली चालायला लागली? नरेंद्र मोदी साहेब सांगतायत की गाड्यावर चहा विकणारा किंवा भजी विकणारा हा देखील एक प्रकारचा रोजगार आहे. हे मी नाही सांगत, देशाचे पंतप्रधान सांगतायत. ही अवस्था आहे तुमची माझी. गोष्टी नुसत्या चालल्या, मेक इन इंडिया, मेक इन महाराष्ट्र, डिजिटल इंडिया,
स्वच्छ भारत अभियान, बेटी बचाओ बेटी पढाओ. अरे कशाची ह्याच्यातनं काय मिळालं? नुसतंच खोटं बोल, कशालाच भाव नाही. गाजर दाखवण्याचं काम चाललंय, पण गाजरालाही भाव राहिलेला नाही. खोटं नाही सांगत. त्या गाजराला लाज वाटायला लागली की आता माझं काय होणार, ही अवस्था आहे. त्या अभिनंदन वर्धमाननी शौर्य कशा पद्धतीनं जवान त्या ठिकाणी दाखवू शकतात हे उभ्या जगाला दाखवलं. सगळ्या सैन्य दलाच्या बद्दल आपल्याला सगळ्यांना रास्त अभिमान आहे. त्यांच्या जीवावर आपण जुन्नर मध्ये चांगल्या पद्धतीने जगू शकतो, राहू शकतो, एकमेकाला भेटू शकतो. ते आपल्या देशाचं संरक्षण करतायत. परंतु त्यांच्याकडे पण एकीकडे अमित शहा सांगतायत 250 अतिरेकी खलास केले. अमित शहा साहेब कधी बघायला गेलो होता अतिरेकी किती खलास झाले? आपण पाहायला गेलो होतो पाकिस्तानमध्ये. त्याच्यामध्ये एअरफोर्सचे प्रमुख सांगतायत आम्ही आमचं काम केलंय, किती मेले आणि किती काय झालं ते आमचं काम नाहीये, हे एअरफोर्सचे प्रमुख सांगतायत. आणि अमित शहा सांगतायत 250 मेले अतिरेकी. हे सगळं राजकारण आहे. जुन्नरवासियांनो, माणूस एकदा फसत असतो, सारखा फसत नसतो. माझी तुम्हाला विनंती आहे, तुमचा मुंबई शहराशी पण खूप जवळचा संबंध आहे. माझ्या मार्केटमध्ये मुंबईच्या अनेक जुन्नरवासी आहेत, अनेक माझे आंबेगावचे लोक आहेत. त्या सगळ्यांचा उपयोग तिथं देखील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे जे उमेदवार असतील त्यांना निवडून आणण्याच्या करता, त्यांच्या मित्रपक्षांना निवडून आणण्याच्या करता आपल्याला तिथं मदत करावी लागेल. आणि इकडं शिरूर, मावळ, पुणे किंवा बारामती किंवा इकडं नगर किंवा इकडं शिर्डी, या सगळ्या भागामध्ये आपल्या विचाराचे, मग तिथं पंजा तरी खूण असेल, तिथं घड्याळ तरी खूण असेल, किंवा राजू शेट्टींची बहुतेक शिट्टी त्यांचाही जमून येईल असं मला वाटतं. आज अजून एकदा प्रयत्न, वंचितांची आघाडी असणारे प्रकाश आंबेडकर साहेबांच्या बरोबर भुजबळ साहेब, अशोकराव चव्हाण, माणिकराव ठाकरे असे सगळे काँग्रेस राष्ट्रवादीचे एकत्र घेऊन बसतायत. समविचारी पक्षांची मताची विभागणी होऊ नये आणि त्याच्यातनं भाजप, शिवसेनेसारख्या जातीवादी पक्षांचा फायदा होऊ नये म्हणून ते आपण करतोय. या गोष्टीचा विचार देखील माझ्या जुन्नरवासियांनी केला पाहिजे. हे निवडणूक आपली समजून प्रत्येक दुकानदारांनी, प्रत्येक जाती धर्माच्या माणसांनी, जसं आमच्या डॉक्टर अमोल कोल्हेंनी सांगितलं, मावळा माझी जात आहे. आपल्या देशामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये विशेषतः 2च जाती आहे, एक मावळ्याची जात आणि तुमची माझी शेतकऱ्याची जात. या 2 जातीपैकी वेगळ्या जाती आपल्याला माहिती नाही आणि म्हणून या सगळ्या 18 पगड जातीला ह्याच्यातनं बरोबर घेण्याचा प्रयत्न आपण करा. आता काही जण आता सांगतील अरे बाबा माझी शेवटची निवडणूक आहे, आता एवढ्या वेळेस मला सांभाळा, एवढ्या वेळेस मला मतदान करा. आता इजा झालंय, बिजा झालंय, तिजा झालंय, आता बास झालं, आता झालं तेवढं कौतुक खूप झालं. आता मात्र आपल्याला बदल करायचा आहे. डॉक्टर अमोल कोल्हेंनी सांगितलं नुसते खासदार तिथं निवडून जाऊन चालत नाही. मित्रांनो, मी कुणाचा अपमान करतो असं समजू नका. मी देखील बारामतीमध्ये किती वर्ष निवडून येतोय, 90 पासून आजपर्यंत निवडून येतोय. 29 वर्ष झाली. तेच 29 वर्ष आमच्या दिलीप वळसे पाटलांना झाली, जयंत पाटलांना झाली. अशा पद्धतीने आम्ही अनेक जण प्रतिनिधित्व करतो. काही काहींना असं वाटतं की आमचा आमदार, आमचा खासदार आमच्या सुखदुःखामध्ये सहभागी झाला पाहिजे. मित्रांनो, दिलीप वळसे पाटलांच्या 90च्या निवडणुकीमध्ये पवार साहेबांनी आंबेगावकरांना एक प्रश्न विचारलेला होता की नुसतं, मी पुन्हा सांगतो, मला कुणाचा अपमान करायचा नाही, 10व्याला, सुपारीला, लग्न समारंभाला, अशा वेगवेगळ्या सुखदुःखामध्ये प्रत्येक वेळेस भेटून जाणारा आमदार तुम्हाला पाहिजे का आंबेगाव तालुक्याचा काया पालट करणारा आमदार तुम्हाला पाहिजे. आणि त्यावेळेस आंबेगावकरांनी दिलीप वळसे पाटलाला निवडून दिलं. तुम्ही मला सांगा, मागच्या आमदारांचं मला तिथं काही कुणाचं जास्त काढायचं नाही,
त्यांची कारकीर्द आठवा आणि नंतरची दिलीप वळसे पाटलांची तिथं कारकीर्द आठवा. कुणाची कारकीर्द उजवी आहे? दिलीप ढमढेरे साहेब जे म्हणाले की तिथं जे कॉलेज झालं, तिथं जे दुधाच्या संदर्भातलं काम झालं, तिथं जे बंधारे झाले, तिथं भीमाशंकरच्या नावाने जो सहकारी साखर कारखाना झाला, ह्याच्यातनं चित्र बदललं, रोजगार निर्माण झाला, आर्थिक सुबत्ता आली, शैक्षणिक सुविधा झाल्या, तशा पद्धतीचं काम होऊ शकतं. आज नुसतं काही जण पोस्टर लावतात की आम्ही कधी तुम्हाला उपलब्ध आहोत. काही बाबतीमध्ये मला अमोल कोल्ह्यांचं कौतुक करावं असं वाटतं की कुठेही त्यांच्या बाबतीमध्ये समोरच्या उमेदवारांनी खालच्या पातळीवर जाऊन तिथं टीका टिप्पणी केली. ही टीका टिप्पणी करत असताना देखील सुसंस्कृत महाराष्ट्राचा एखादा उच्च शिक्षित डॉक्टर अमोल कोल्ह्यांचा सारखा व्यक्ती कसा असू शकतो? कारण आपल्या महाराष्ट्रामध्ये यशवंतराव चव्हाण साहेबांची, वसंतदादांची, वसंतराव नाईकांची, शरदराव पवारांची अशा महान व्यक्तींची परंपरा ह्या शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राला मिळालेली आहे. कुणीतरी काहीतरी टीका टिप्पणी केली म्हणजे त्याला जशाच तसं उत्तर दिलं तर कदाचित मी टाळ्या मिळवीन, कदाचित लोकांना जरा बरं वाटेल, तर त्याच्यातनं लोकांच्या पोटाचा प्रश्न सुटणार नाही, तुमच्या नोकरीचा प्रश्न सुटणार नाही, तुमच्या शेतकऱ्यांच्या किफायतशीर दर, तुमच्या मालाला जे पाहिजे त्याचा प्रश्न बाबांनो सुटणार नाही. ह्याची कुठंतरी जाणीव आपण सगळ्यांनी ठेवली पाहिजे. नोटाबंदी, जीएसटी मुळे अक्षरशः व्यापाऱ्यांचंही कंबरडं मोडलंय, गोरगरिबांचं कंबरडं मोडलंय. आज तुमच्या माझ्या हाताला काम मिळत नाहीये, रोजगार हमीची कामं बंद आहेत, पिण्याचे पाण्याचे टँकर त्या ठिकाणी सुरू केले जात नाहीये. वेगवेगळी लोक वेगवेगळ्या भागामध्ये जाऊन राज्यकर्ते फिरतायत. त्यांना फक्त निवडणुका आणि निवडणुकीत आपले खासदार आमदार कसे निवडून येतील एवढाच फक्त लक्ष या लोकांचं चाललेलं आहे आणि त्याच्यामुळं महाराष्ट्र पाठीमागे चाललेला आहे. आता हे आपल्याला थांबवायचं आहे. त्याकरता आपण उद्याच्या काळामध्ये जुन्नर वासियांना माझी विनंती आहे, खूप काही प्रश्न आहेत परंतु मला भोसरीच्या सभेला जायचंय म्हणून मी आपला सगळ्यांचा वेळ घेत नाहीये. पण माझी विनंती आहे, प्रत्येक ठिकाणी जिथं जिथं काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्रपक्षांचे उमेदवार असतील, काँग्रेसचा उमेदवार असेल तिथं राष्ट्रवादीनं मनापासून काम केलं पाहिजे, राष्ट्रवादीचा उमेदवार असेल तिथं काँग्रेसने मनापासून काम केलं पाहिजे. कुठंतरी काहीतरी तुमच्या कुणाच्या वक्तव्यातनं आपल्या नेत्यांनी, वरिष्ठांनी जी आघाडी केलेली आहे, आपल्याला देश पातळीवरच्या राजकारणामध्ये जे साध्य करायचंय, 125 कोटी जनतेच्या प्रश्नाची जी सोडवणूक करायची आहे, त्याच्यामध्ये कुणी अडचण निर्माण करू नका. कधी कधी एखाद्या शब्दांनी देखील वातावरण खराब होतं, त्याच्यामध्ये कुणाच्या तरी भावना दुखावल्या जातात, कुठला तरी समाज दुरावला जातो. अशा पद्धतीचं काम हे कुठल्याही आमच्या मित्र पक्षाच्या सहकारी मित्रांच्याकडनं होता कामा नये, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्याकडनं होता कामा नये. अशा प्रकारची आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती मी या निमित्तानं तुम्हाला करतो. देश पातळीवर राहुल गांधी आणि पवार साहेबांचे हात बळकट करण्याच्या करता, कुठल्याही परिस्थितीमध्ये हे सरकार बाजूला करण्याच्या करता शिवसेनेवाले लोक एवढी लबाड आहे. हेच उद्धव ठाकरे सांगत होते, 25 वर्ष भाजप बरोबर आम्ही काढली, आमची 25 वर्ष सडली. हे मी नाही म्हणलो, उद्धव ठाकरे म्हणले, सडली म्हणले ना. हे सरकार नालायक सरकार आहे, हे अजित पवार नाही म्हणला, हे उद्धव ठाकरे म्हणले. हे शेतकऱ्यांना मदत करत नाही, पीक विम्याला मदत करत नाही, दुष्काळ जाहीर करत नाही, सरसकट कर्जमाफी करत नाही, अशा अनेक प्रकारच्या वल्गना यांनी केल्या. पण कुठं माशी शिंकली मला माहिती नाही, कुठं या पठ्ठ्यांचं नाक दाबलं, तसं यांचं तोंड उघडलं आणि लगेच हिंदुत्वाच्या मुद्द्याच्या नावाखाली प्रभू रामचंद्राचं अयोध्येला मंदिर बांधायचंय. या निमित्तानं आता आपण एक आलो पाहिजे. 4.5 वर्ष यांनी एकमेकाला शिव्या दिल्या. शिवसेनेचं वृत्तपत्र सामना, मुखपत्र सामना वाचून पहा काय पद्धतीनं अग्रलेख होते.
तुम्हाला फसवण्याचं काम, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन माझ्या तरुण वर्गाला चुकीचा सल्ला देण्याचं काम आज हे शिवसेनेचे नेते करताय. बाळासाहेब ठाकरेंच्या काळातली ही शिवसेना राहिलेली नाहीये. त्यावेळेसचा वाघ त्याची आता केवळ शेळी झालेली आहे, काही त्यांच्याकडे राहिलेलं नाही. आणि त्याच्यामुळं आपण सगळ्यांनी कुठल्याही परिस्थितीमध्ये जे मगाशी सांगण्यात आलं, प्रचंड मताधिक्याने मी बारामतीमध्ये, मला आठवतंय शंकरराव बाजीराव पाटील ज्यावेळेस काँग्रेसचे उमेदवार होते, साहेबांनी मला सांगितलं अजित त्यांना लीड मिळालं पाहिजे. माझ्या इथं संभाजीराव काकडे उमेदवार असताना देखील स्थानिक त्या ठिकाणी उमेदवार होता. मी बारामतीतनं 35,000चं लीड त्यावेळेस शंकरराव बाजीराव पाटलांना दिलं होतं. माझी सुरुवात होती. ही गोष्ट 1989 सालची बाबांनो. जर आपण मनामध्ये आणलं तर तशा पद्धतीनं घडू शकतं. पण मगाशी तुम्ही सगळ्यांनी, मला वाटतं अतुल का कोणीतरी सांगितलं 50,000चं लीड देणार. अरे अतुल बेटा, 50,000 काहीच नाही. आम्ही लोक लीड देतो बारामतीतलं 1-1 लाख मताचं लीड देतो. लाखाशिवाय आम्ही बोलत नाही. जर उद्याच्या काळामध्ये लोकसभेचा उमेदवार काँग्रेस राष्ट्रवादीचा तुमच्या मनातला असेल तर स्थानिक तालुका म्हणून 1 लाखाचं लीड मिळालं पाहिजे. तरच खऱ्या अर्थाने जुन्नरवासियांचं मी अभिनंदन करील, कौतुक करील. आम्ही केलंय, तुम्ही करा. मी करून दाखवलंय, मी वाजून दाखवलंय. खणखणीत आपला रुपया आहे, 15 रुपये खणखणीत आहे. तशा पद्धतीनं जुन्नरवासियांनो तुम्ही ठरवलं तर ते घडू शकतं. अरे मोजूनच घेणार आहे, मोजूनच घेणार आहे. असा तसा सोडणार नाही. अजित पवाराची गाठ आहे. मित्रांनो, एवढंच सांगतो आणि पुन्हा एकदा प्रचंड संख्येने आपण सगळेजण उपस्थित राहिला, डॉक्टर अमोल कोल्हेंचं स्वागत केलं. त्याबद्दल काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं आपल्याला सगळ्यांना धन्यवाद देतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.